तर सरकारच्या कार्यपद्धतीला आमचा विरोध असल्याचं मल्लिकार्जुन खरगेंनी म्हटलेलं आहे। काल विरोधी पक्षांची एक बैठक पार पडलेली आहे। मतदारसंघ फेररचनेला विरोध आहे, चर्चेला आम्ही तयार आहोत असं सुप्रिया सुळेंनी स्पष्ट केलंय। We all are in favor of women's reservation bill, but the way in which they have brought, for that we have got reservations, and it is politically motivated just to trap and suppress the opposition parties. The government is doing like this. महिला आरक्षणाचे बिल 2023लाच मंजूर झालं आहे, पण ज्या पद्धतीनं मतदारसंघाच्या पुनर्रचना, त्याला डिलिमिटेशन म्हणतो, ते समोर आलेलं आहे, ते राज्यासाठी आणि देशासाठी अत्यंत घातक आहे। भारतीय जनता पक्षाचा हा राजकीय डाव आहे। माननीय उद्धव ठाकरे साहेब व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आज बैठकीला उपस्थित होते आणि त्यांनीही तेच सांगितलं की महिला आरक्षणाला आमचा विरोध नाही, पण डिलिमिटेशन संदर्भात देशासमोर जावं लागेल। आता जर कॉर्पोरेशन लेवलला अशा गोष्टी होत असतील तर देशामध्ये जेव्हा डिलिमिटेशन होईल, मग कसं डिलिमिटेशन करणार, काय फॉर्म्युला असेल, कसं आरक्षण टाकणार, याची काहीच माहिती त्या डिलिमिटेशन बिलात नाही। त्याच्यामुळे आमचा विरोध या डिलिमिटेशनचं जे बिल आणलेलं आहे त्याच्यापुरतं सीमित आहे। जर डिलिमिटेशनचं बिल झालं तर ह्या देशात लोकशाही राहणार नाही आणि संविधानाच्या चौकटीच्या बाहेर हे सगळं होईल अशी चिंता अनेक लोकांच्या मनात आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।